हे दगड दिसतात का, इथे पोर्तुगीज आजी राहायची, ती वारल्यानंतर त्यांची समाधी बनलेली आहे इथे. हे बघ, गुड मॉर्निंग. सकाळचे 7 वाजलेत आणि आता जातोय आम्ही बोट राईडसाठी. जवळपास 3 तास राईड चालेल. आम्ही 15 पॉईंट पाहणार आहेत आणि त्याच्यानंतर वॉटर स्पोर्ट करणार आहेत. त्यामध्ये डॉल्फिन पॉईंट, गोल्डन रॉक्स, ब्युटी रॉक्स, त्याच्यानंतर लाईट हाऊस, असे बरेचसे फेमस इथले पॉईंट आहेत. बघूया पुढे काय काय होते. तर इथं राईडचा प्रकार असा आहे की तुम्ही बोट बुक करू शकता आणि ती प्रायव्हेट बोट राहते तुमच्यासाठी. अशा छोट्या छोट्या गल्लीतून आपण कर्ली नदी पात्राकडे जाणार आहे, बॅक वॉटर जे आहे तिथे, आणि तिथून आपल्याला बोट लागेल. हे इकडे बोटिंग पॉईंट आहे, महापुरुष बोटिंग पॉईंट. सुनामी आयलंड या बाजूने बोटिंग पॉईंट कडे आणि तिथून मग बोटनं आत. सुनामी आयलंड आहे इथे एक, जे की सुनामीमुळे तयार झालं म्हणतात. समुद्राच्या बरेचशे मधात भाग आहे, उथळ अशी रेती जमा झालेली आहे आणि तिथे एक आयलंड तयार झाले. तिथे सगळे वॉटर स्पोर्ट होतात. आलोय जवळ, हेच सुनामी आयलंड आहे पुढचं. हां, इथं वॉटर स्पोर्ट करणार आहेत आपण. हा आहे आता वेटिंग एरिया आणि हे इथे आहेत बोट उभ्या, ज्यातली एक बोट लागेल आणि तिनं आपण जाणार आहोत. आता ही आहे कर्ली नदी पात्र. हे निघालेत बोटवर डॉल्फिन राईडसाठी. आपण थोडं बहुतेक लेट झालो काय की. हे रोप बघ माशाचे झुंड, ते चाललंय पलीकडे. निघालोय आता. बघूया पहिले काय काय ठिकाणं आहेत ते. सध्या कर्ली नदीच्या पात्रात आहोत आम्ही. कर्ली नदी आहे जी पुढे चालून समुद्राला मिळते. तिला संगम पॉइंट म्हणतात. पहिला पॉइंट तोच असेल. हा गाडी बसायला तयार नाही. आता उभं केलंय तर खुश झालाय. चालायच्या दिवशी आलोय आपण संगम पॉइंट जवळ. हे आता कर्ली नदीचं पात्र संपते आणि हे बॅक वॉटर आहे. ह्या लाटा दिसत आहेत समोर, हा समुद्र आहे. देवबाग संगम बीच. अच्छा. देवबाग ते मालवण बीच 19 किलोमीटर सलग किनारा. हा. आणि मालवण तालुका देवबाग संगम वरून समाप्त. बर. त्या समोर लाटेच्या पलीकडे त्याला अरबी समुद्र बोलतात. हा. म्हणजे आपल्या महाराष्ट्राला अरबी समुद्र 720 किलोमीटर. हो. आणि शांत पाणी आतमध्ये याला कर्ली खाडी बोललं जातं. हा. अरबी समुद्र आणि कर्ली खाडीचा संगम. जेव्हा जिल्हे दरम्यानच्या कुठल्याच्या पावसाचं जिल्ह्यावर हा. नदीतलं पाणी कटून थोडं पाणी असतं. 5 महिने याला कर्ली नदी म्हणतात पावसाळ्यात. हा. तर सप्टेंबर ऑक्टोबर अखेरीचा पावसाळा असतो. वर्षीवटीला खारे पाणी निर्गत याला कर्ली खाडी बोलतात. अच्छा. 5 महिन्यात गोड असतो. हा. हा. तुमच्या समोरचं तुमच्या तालुका वेळ
हा ते आता भोगवत हा ते भोगवत चालू होतं ते निवती किल्ल्याच्या पायथ्याशी जाऊन समाप्त होतं. हा. इथे तुम्हाला एक किल्ला दाखवणार निवती किल्ला. अच्छा. त्याचे निवती कोथरा वेंगुर्ला गोवा केरळ कन्याकुमारी हम्म. समोर मुंबई रत्नागिरी मागे तुम्ही हम्म. समोरचा जो डोंगर दिसतो तुम्हाला त्याला तर मगरीसारखा आकार दिसतो तुम्हाला. हो. म्हणजे पहिलं मगरीचं तोंड मधली पाठ हम्म. आता तो कोकणाचा म्हणजे मगरीचा हा. हा संगम पॉइंट आहे बघा. हे भोगवे बीच आहे या साईडला आणि हे मगर पॉइंट म्हटले होते ते संगम पॉइंट. आता हा समुद्र चालू होतोय. या साईडला देवबाग आहे. भाऊ पापी कुठे कुठे पापी? हा सूर्य येतोय, सनराइज होतोय. एक नंबर. तुम्हाला उलट्यांचा त्रास असेल तर गोळ्या सोबत ठेवा बा उलटी होण्याचा. एवढी हालती आहे. सगळीकडे पसरलेला अथांग अरबी समुद्र. हे समोर दिसते ते लाईट हाऊस आहे जिथं आता आपण पोहोचू. हे न्यू लाईट हाऊस आहे वाटतं. त्याच्या समोर एक या टेकडीवर ओल्ड लाईट हाऊस आहे. ज्योती रॉक्स पण याच भागात असेल. बघूया कसं आहे ते जवळून. हे आहे ओल्ड लाईट हाऊस. हा हो. हा पहिलं नाही फॅमिली द्यायची. हा वयस्क म्हणजे माझे वयस्कर व्यक्ती आजी होती. हा. एक समाधी आहे ना. अच्छा. समाधीची बांधलेली आहे. हा. समोर दिसते ना. हे दगड दिसतात ते का? ओके ओके. हे दगड दिसतात का? इथे पोर्तुगीज आजी राहायची. ती वारल्यानंतर त्यांची समाधी बनलेली आहे इथे. हम्म. ब्युटी रॉक्स आहे. हा ब्युटी रॉक्स येते.
हे फेमस आहे ठिकाण. हो हो. आज जातो आणि बाहेर येतो आपण दिवती रॉक्स मध्ये. हे पॉइंट आहे एक. हे यांचा नंबर हे आधी जाऊन येतील मग आपला नंबर. अशा पद्धतीने आज जाते. थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे खूप. एकदा इथे येऊन हा अनुभव घ्यावाच लागतो, जमतच नाही. हो हो. कसं वाटतंय मंडळी? हा, झोप गेली की नाही? ते बघ दगड. या दिसत आहे दिवती रॉक्स आहे, त्या दोन दगडांच्या मधामध्ये पाणी आहे आणि त्यामध्ये आता आपलं जहाज जाणार आहे वापस येणार आहे. बघू तो अनुभव कसा राहत होता. कारण की लाटा खूप जास्त आहे तिथे, दगडाला आदळून इथे पाण्याचं कंपन जास्त होते. रेडी टू गो. जाणार आहे मधाचा काम. ओ हा, कसं वाटायलंय? इथून लावत आणि सगळे भ्यायलेत थोडं थोडं. हीच थ्रिल आहे त्यांच्यासाठी. आलो बाहेर. आता लाईट हाऊसला राऊंड होईल आपला. नवीन लाईट हाऊस सध्या कार्यरत आहे. हे इथून वर जातात है ना या पायऱ्यांना. इथून आयला इथं लय भारी आहे रे. हा, हे नवीन लाईट हाऊस आहे. ब्रिटिश कालीन लाईट हाऊस म्हणतात याला. 5-6 लोक राहतात इथे. हे चालू आहे आता. अच्छा, रात्रीला काम आहे याच. राहायचं का इथं, यायचं का राहायला? भेटते, टेन्शनच नाही. जगापासून दूर. पाणी आणतात ना जहाजानं. आता जातोय आम्ही लाईट हाऊस पासून दूर राऊंड मारून. हे साहसचा बोट टूर बघा. काही घेणं देणं नाही. तुम्ही बोटवर बसा, लाईट टूर करा, लाईट हाऊस टूर करा का गोल्डन रॉक्स बघा, काही घेणं देणं नाही. आपली जिंदगी यातच खुश आहे, आत्ममग्न अवस्थेत.
तरी का असं पाण्यात आहे. इथं यायचं म्हणजे पण पाणी पण आणत असतील ना. येऊन राहिली ना हो. जहाज जास्त हो, आता इलेक्ट्रिसिटी आहे वाटायला इथं. हे केबल दिसतोय. पायऱ्या बघा कशा तयार केल्यात दगडाच्या. वर जाण्यासाठी रस्ता आहे. हे बघ, हे चिमणी, हे बघ दगडातून पाणी निघते वर. बघितलं, इथं दगडातून पाणी निघते वर. इथे इथे दगड आहे ना, तिच्यातून पाणी वर निघते बघ. लाट आली. हा, थोड्या वेळ ते कुठून तरी घुसत असेल दगडाच्या हिच्यातून. आता हे बघ, हे आता येते पुन्हा. थोडा आला आता. भरती असल्यावर जास्त येत असेल. आता येते. हे बघ. हे सगळे जहाज जमा झाले बघा ते पाणी बघण्यासाठी. समुद्र सावून त्या दगडातून येणाऱ्या पाण्यातच मजा आहे. हे बघा आमचे साहसराव आनंद घ्यायलेत पाण्याचा. आलाय आता, त्याला पाणी पाहून छान वाटत आहे. झोप येते का बाळा? ए चिक्कू, कुठे पापी? कुठे ती पापी दिसली? हो रे, काय माहिती त्याच्या बालमनाला काय दिसते. तर काही कन्सेप्ट नाही, फक्त मन मोकळेपणानं बघायचं. कशाला समुद्र म्हणायचं नाही, कशाला लाईट हाऊस म्हणायचं नाही, कोणतेही नावं दिलेले नाहीत अजून यानं त्याला. फक्त व्हिज्युअल आहेत त्याच्यासाठी. छान आहे. ही कोणती गुफा आहे नवीन? इथं पाण्यात गुफा आहे मला. आईला किती मजा येते बे. हे बघा, पूर्ण दगडांच्या मधात कसं पाण्यानं घर केलंय. एक नंबर. जाम झालेत सगळे. डोळे लागायला एवढं पाणी पाहून या प्रवासात. साधारण 3 तासाचा प्रवास आहे हा. कसं व्हायलंय गोजू? हे न आलेल्या मेंबरला जाळण्याचा प्रोग्राम चालू आहे. व्हिडिओ कॉलवर दाखवलं. दिसतोय तो नेवती बीच आहे आणि हे गोल्डन रॉक्स आहेत. सकाळचे सूर्यकिरण सोन्यासारखे चमकतात म्हणून याला गोल्डन रॉक्स म्हणतात. हे आहेत नेवती रॉक्स.
सिंगलला बघ ना कशा घर केले वर इकडे. हा कोपा आहे त्यांचा तिथे. गोल्डन कलर आहे. राज भाई हम है समुंदर के किंग. सगळ्यांचा जीव गेला बा, कंटाळून गेले सगळे. थर दिसतो इथे. इथे एक आयलँड आहे सिगल बेस आयलँड. त्याला नाव आता पाणी जास्त असल्यामुळे हे ओपन नाही. समोर दिसते सुनामी आयलँड आहे. तिथे जाऊन आता आपण वॉटर स्पोर्ट करणार आहे. बघूया तिथे कशी मजा येते ते. हे कोणता तरी पॉइंट आहे. हे नारळाची बाग जी आहे ही मिनी केरळ म्हणून ओळखलं जातं.